नमस्कार, सीजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. गावात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या मृत कोंबड्यांमुळे निर्माण झालेली दुर्गंधी, आरोग्याचा वाढता धोका आणि प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केल्याची घटना घडली आहे. चिंचोली गुरव गावातील रांजणगाव देशमुख रोड, तळेगाव दिघे आणि वावी रोड तसेच पारेगाव बुद्रुक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात मृत कोंबडे उघड्यावर फेकल्या जात असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती. या मृत कोंबड्यांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी या समस्येबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या, मात्र योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या कथित दिरंगाईला कंटाळून अज्ञात संतप्त नागरिकांनी मृत कोंबड्या थेट चिंचोली गुरव ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणून टाकल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गावात मृत कोंबड्यांमुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणी लक्ष दिले नाही, त्यामुळे संतापातून हा प्रकार घडला आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस कारवाई करावी. या घटनेमुळे गावातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट लावणार का? तसेच उघड्यावर मृत कोंबड्या टाकणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांचा संताप अशा प्रकारे उफाळून आला आहे. या प्रकरणात पुढे काय घडते यावर सीजी न्यूज महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे.